नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर बघूयात. संजय राऊतांनी भाजपसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभेत भाजपने 100च्या वर जागा दबावानं ओरबडल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर 20 मे रोजी मुंबईत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे ते अडचणीत सापडू शकतात. पाहूयात. 100च्या वर जागा या देशामध्ये मोदी शहा यांच्या भाजपनं ओरबडलेल्या आहेत. सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे, पक्षपाती पद्धतीनं काम केल्याबद्दल. निवडणूक आयोगाच्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर किती लवकर कारवाई होते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केले. लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी तांत्रिक घोटाळे करून भाजपनं विजय मिळवल्याचा आरोप संजय राऊतांनी सामनामधून केला. तसंच निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील संजय राऊतांनी बोट ठेवलंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचं वर्तन सरळ पक्षपाती होतं. भाजपची घौडदौड 110 ते 120 वरच थांबणार होती. मात्र आयोगाच्या पक्षपातामुळे 240चा आकडा गाठता आला. धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्ह गोठवायलाच हवी होती. मात्र फुटीरांना ही चिन्ह देण्याचं काम आयोगानं केलं. मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसाला देखील आव्हान उभं करण्याचा प्रयत्न झाला. कुंपणानं शेत खाल्लं असंच इथं घडलं. मुंबईसह देशामध्ये किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करत भाजपनं विजय मिळवलाय. 7 EVM मशीनची मतगणना ही बाकी असताना सुद्धा हा विजय तुम्ही लगेच घोषित करा, अशा प्रकारचा दबाव सत्ताधारी भाजपचे आणि केंद्रातून खास करून वरिष्ठ सत्ताधारी हे थेट फोन करून धुळ्यातल्या लोकसभेचा निकाल ताबडतोब घोषित करा, अशा प्रकारचा दबाव आणून काँग्रेसची भाजपाची जागा लुटण्याचा प्रयत्न करत होते. अशा प्रकारे 100च्या वर जागा या देशामध्ये मोदी शहा यांच्या भाजपनं ओरबडलेल्या आहेत. मुंगेरी लाल की हसीन संजय राऊतांना आता दिवसा स्वप्न पडायला लागलेले. घटनेवर विश्वास नाही, कायद्यावर विश्वास नाही, घटनेनं निवडणूक आयोगाला जे अधिकार दिले त्याच्यावर विश्वास नाही, निवडणूक आयोगानं जे प्रशासनाला, जिल्हाधिकारी, पोलिसांना अधिकार दिले त्याच्यावर विश्वास नाही. त्यांचा कुठल्याही देशातल्या स्वायत्त यंत्रणा असतील, घटनेनं नेमलेल्या यंत्रणा असतील, त्याच्यावर कशावरही संजय राऊतांचा विश्वास नाही. एकीकडे संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले, तर दुसरीकडे मुंबईमध्ये 20 मे रोजी संथ गतीनं मतदान झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंना आता भोवण्याची शक्यता आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी अहवाल मागवलाय. आरोप निराधार असल्याचं स्पष्ट झाल्यास ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार आहे. सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे, पक्षपाती पद्धतीनं काम केल्याबद्दल. आणि हे जे सरकार आहे सध्याचं, हे अस्थिर सरकार आहे. ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांवर होईल. सरकार कोसळायला काय ते वडापावचं दुकान नाही, शिव वडापावचं दुकान नाही. आणि हे सरकार कोसळणार तर नाहीच, पण त्या अगोदर निवडणूक आयोगाच्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर किती लवकर कारवाई होते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. दरम्यान 20 मे रोजी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नेमके कोणते आरोप केले होते ते पाहूया. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यामध्ये संथ मतदानाचा आरोप ठाकरेंनी केला. 20 मे रोजी काही मतदान केंद्रांवर जाऊन ठाकरेंकडून पाहणी देखील झाली. पाहणीनंतर पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर आशिष शेलार यांच्याकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर आयोगानं पत्रकार परिषदेचं विश्लेषण करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिल्या. त्यानुसार आता उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवलाय.
ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केलेल्या भागामध्ये खरोखरच संथ मतदान होतं का? मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या का? वेगवेगळे पुरावे मागून मतदारांची अडवणूक केली जात होती का? ठाकरेंनी केलेल्या आरोपांबाबत नेमकी वस्तुस्थिती काय होती याचा अहवाल देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते, हिंट. बड़े आराम से. तर उद्धव ठाकरेंनी 20 मे रोजी घेतलेली पत्रकार परिषद ही मतदान वाढावं यासाठी होती असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलंय. एक तर आम्हाला सतत वाटतं की इलेक्शन कमिशन म्हणजे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे. निवडणूक आयोग भाजपच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला माहिती आहेच, हे वाटतंच. पण त्या दिवशी जी पत्रकार परिषद होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे, मतदान वाढावं म्हणून हवे. इलेक्शन कमिशन सेलिब्रिटीज न घेता, ॲक्टर्स न घेता, अँबॅसेडर्स म्हणून बनवतं की तुम्ही आता मतदान वाढवा. आपल्याला आठवत असेल ह्याच मैदानात मतदान केंद्र होतं, काय हालत होती लोकांची, किती खराब हालत होती, लोक चक्कर येऊन पडत होते. आणि असं जर कारवाई करत असतील तर हे निवडणूक आयोग खरोखर भाजपच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला वाटायला लागलं. ते खरं आहे. उद्धव ठाकरेंनी 20 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक आयोगानं मागवलेल्या अहवालानंतर नेमकं काय समोर येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.